सरिताताईंकडे जाऊयात. सरिता मॅडम, 50-50 चित्र काय वाटतंय महाराष्ट्राचे आकडे बघून? मला वाटतं जो वोटर होता त्याच्याही मनातली जी रस्सीखेच आहे ती या एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते, तीच या निकालात दिसणार आहे. एकंदरीतच ज्या पद्धतीची राजकारणाची खिचडी गेल्या काही वर्षांमध्ये झाली त्याच पद्धतीचा, म्हणजे ह्याला बिलकुलच क्लिअर मतदान कोणाच्या बाजूनं झालं हे सांगता येत नाही. त्यामुळे जो संभ्रम मतदात्याच्या मनात होता तो वोटिंगमध्ये उतरलाय असं म्हणायला पाहिजे. आपण सगळ्यांचे छोटे छोटे कमेंट घेऊयात. विद्यार्थी छान स्माइल देताय तुम्ही, काय स्माइल मागचं कारण काय आहे? निश्चितच की आम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षा, म्हणजे तुम्ही जे आकडे दाखवलेत त्याच्यापेक्षा निश्चित ते जास्ती असणार आहे. कारण एक्झिट पोल हा दिशादर्शक असू शकतो, परंतु तो अगदी ॲक्युरेट असेलच असं सांगता येत नाही. पण जे फडणवीस सांगत होते की 45 जागा मिळणार किंवा बावनकुळे आम्हाला 48 जागा मिळणार, तर त्यांना जागा त्यांच्या कमी होत आहेत हे तर निश्चितच आहे. आणि बाकी ज्या उद्धवजींच्या जागा दाखवल्या आहेत त्या निश्चितच ह्याच्यापेक्षा जास्ती असतील. राष्ट्रवादीच्या ज्या 6 दाखवल्या आहेत त्याच्यापैकी राष्ट्रवादी तर 8 किंवा 9 पर्यंत निश्चित पोहोचू शकेल. आणि काँग्रेसच्या जागा सुद्धा ज्या आहेत त्या निश्चितच वाढलेल्या दिसतील. त्यामुळे एक्झिट पोल हा दिशादर्शक असू शकतो. कदाचित जे सर्वे करायला सांगतात त्यांच्या थोड्याशा मर्जीप्रमाणे सर्वे घेतला जातो असाही अनेक वेळा अनुभव आहे. त्यामुळे हा निश्चितच आम्हाला खूप आनंददायी रिपोर्ट आहे. अशा पद्धतीनं सर्वे होत नाही हा विश्वास मी तुम्हालाच नाही तर दर्शकांना सुद्धा देते. आमच्या किंवा कोणाच्याही मर्जीनं तो सर्वे होत नाही. सी वोटर हा अत्यंत तटस्थपणे तो सर्वे करतो. त्या सर्वेची आपल्याबद्दलच मेथडॉलॉजी सुद्धा आम्ही आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. आणि आजच त्या सर्वेचे आकडे सुद्धा एबीपीच्या हातात पडतात. त्यामुळे अशा पद्धतीची शंका सुद्धा सर्वेबद्दल मनात आणणं हे मला वाटतं योग्य नाही. आपण जे म्हटलं तो दिशादर्शक नक्कीच आहे, पण अशा पद्धतीनं एखाद्याच्या मनाप्रमाणे तो केला जातो हे मात्र असं अगदीच नाही. त्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढला. आपण 4 लाख सॅम्पल सर्वे 4 लाखाच्या वरच्या लोकांचा केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मतदान मला वाटतं आपल्या 10-12 कोटी जर आपण लोक आहोत त्यातलं मतदान 70% पकडलं तरी तेवढा सर्वे आहे. म्हणजे ह्याच्यातनं एक दिशा दाखवलेली आहे. परंतु याच्यापेक्षा महाविकास आघाडीला कितीतरी चांगले संधी आहे असं मला वाटतं. म्हणजे महायुतीचं, भाजपचं स्पेशली 45+चा जो नारा होता ते स्वप्न तरी अधुरं राहतंय असं दिसतंय. महायुतीचा अपेक्षाभंग या आकड्यांमधनं नाही. बघा, आता हा एक्झिट पोल आहे, हा सॅम्पल साईज आहे, लोकांचं मत विचारलंय की काय कळलंय वगैरे. परंतु मला असं वाटतं की यापेक्षा निश्चितच जागा जास्ती महायुतीला मिळतील. आणि आम्ही अतिशय आशावादी आहोत की केवळ भावनिक नाही तर काम केलंय आणि ते आम्ही जनतेसमोर मांडलं आहे. माननीय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जो परफॉर्मन्स दिलाय आणि त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी अक्षरशः 24 तास काम केलेलं आहे आपण पाहतोय. आणि त्यामुळे त्या जोरावर आम्ही मतदान मागितलंय. याच्यामध्ये भावनिक मुद्दा नाही, विकासावर आणि नरेंद्र मोदीच हवेत पुन्हा एकदा देशाला. हे देशांनी म्हणजे जनतेने निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे. महाराष्ट्रात निश्चित तुम्ही म्हणता, मी अगदीच काही असं बोलणार नाही, लोकांना संभ्रम झाला असेल कारण 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी हे तरी सुद्धा मला असं वाटतं यापेक्षा नक्कीच जागा आम्हाला जास्त मिळते. रुपालीजी, खरं तर प्रश्न हा आहे की एकच जागा, म्हणजे जर एक खासदार आला होता ती एक जागा, आता ही एक जागा कुठली असं तुम्हाला वाटतं? आणि चिन्ह मिळून सुद्धा ही परिस्थिती. आणि तुम्ही या पोल बद्दल स्वतःच आधी सांगितलं होतं की 3 ते 5% हे मुव्हेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक जरी दिलं तरी आम्ही नाराज नाही आहोत. आम्हाला माहिती आहे की आमच्या 3 ज्या जागा आम्ही लढलेल्या आहेत त्या निवडून येणार आहोत. परंतु तुम्ही जी एक जागा आम्हाला म्हणताय ती असं जस्टिफाय किंवा व्हेरीफाय कशी करणार आहात? आमच्या सुनेत्रा वहिनी ही विनिंग सीट आहे, किती काही केलं तरी. रायगडमधनं तटकरे साहेब आहेत आणि शिरूरमध्ये आढळराव जे आधी राष्ट्रवादीचे होते, नंतर शिवसेनेतनं शिंदे शिवसेनेतनं आमच्याकडे आले. त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही तुम्ही जो पोलचा जो निकाल दिलाय आम्ही तो स्वीकार करतोय. पण तुम्हाला 4 जूनला हे आमचे सर्व उमेदवार विजयी असतील. कारण ओपिनियन पोलमध्ये सुद्धा मी जर चुकत नसेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा नव्हती जो ओपिनियन पोल समोर आलेला. आणि आता एक्झिट पोलमध्ये 1 जागा मिळताना दिसते. 543 जागा आहेत. 543 पैकी साधारणतः 202 जागांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. आणि या महा एक्झिट पोलनुसार एनडीए
90 ते 113 जागा एनडीएला मिळू शकतात. इंडिया आघाडीला 89 आणि त्याच्या प्लस जागा मिळण्याचा अंदाज सध्या व्यक्त होतोय. 89 ते 104 या दरम्यान इंडिया आघाडीच्या जागा राहू शकतात. किशोरीताई, 50% जागा कमी झाल्या. 18 चे 9 आकडे एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतात. ग्राउंड लेवलला आम्ही काम केलंय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरलेली आहे. त्यामुळे मी नक्कीच सांगू शकते की आम्ही 18+ आहोत. 18+ हे सांगू शकते. कारण हा जो काही महाराष्ट्रामध्ये खिचडी म्हणण्यापेक्षा संपूर्ण चिखल केलाय, त्या चिखलमध्ये कमळ तर नक्कीच नाहीये, कारण लोकांना ते पटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने इतक्या कॉन्फिडेंटली इतकं लोकांना आपण गृहीत धरायला लागलो का, येस कुछ भी करेंगे लेकिन येस. किशोरी, ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचू शकलं का? येस, 100%. म्हणून मी म्हणते आम्ही 18+ आहोत. चिन्ह तर पोचलंच, कारण आमच्याकडे धनुष्यबाण यायच्या आधी अनेक चिन्ह आली होती. त्यामुळे ह्या चिन्हाला ज्या क्षणी धनुष्यबाण दिलं त्या क्षणाला मशाल पोचली. गावागावात मशालीची तेज ते पोचलेलं आहे. आणि म्हणूनच सांगते की 18+ ही शिवसेना असणार आणि आघाडी, पूर्ण महाविकास आघाडी 33 ते 35 याचा पूर्ण भरोसा आहे. अच्छा, शायना एनसी आपल्या सोबत आहेत आणि अर्थातच शायनाजी, 40+ चा विश्वास तुम्ही व्यक्त केला, 45+ चा नारा होता, पण एक्झिट पोलमध्ये